नाव अखिल लोहिया. मी बार्शीमध्ये राहतो. तर लहानपणी मी खूप हुडकायचो की बार्शीजवळ वृद्धाश्रम कुठं आहे का. खूप आवडायचं मला की जाऊन बघावं की वृद्ध माणसं या वयात कसे राहतात, त्यांची सेवा ही करणं खूप नशिबाचं काम वाटायचं मला. पण जवळजवळ खरंच सांगतो, बार्शीच्या जवळपास हे सगळ्यात मोठं वृद्धाश्रम आहे आणि राहुल दादांनी हे काम केलं म्हणून सगळ्यांना त्यांचं खूप अभिनंदन. वृद्धाश्रम म्हणजे वृद्धाश्रम चालू करायच्या आधीच लोक हरून जातात विचार करूनच. त्यांना माहिती असतं की वृद्धाश्रम सुरू केल्यानंतर किती मोठ्या संकटांना, किती मोठे मोठे आव्हानं असतात. वृद्धाश्रम काढणं हे सोपं नाही. आज भरपूर मूकबधीर शाळा आहेत, अनेक संस्था वेगवेगळ्या आहेत, पण वृद्धाश्रम हे खरंच धाडसाचं काम असतं. आणि आज इथं आल्यानंतर एक एक गोष्टी हळूहळू आल्यानंतर विचारावं लागलं की खूप बारीक बारीक गोष्टी आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर अचानक आता ह्या अवस्थेत तर सारखं काही ना काहीतरी दुखणं होत असतं, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. तर त्याला आपल्याला घरी एक आजी आजोबांना सांभाळणं एवढं अवघड असतं अशा काळात. तर राहुल दादा एवढे तुम्हाला सगळ्यांचं आणि इतके वर्ष झाले एवढी सेवा करतात, तर ते मला खूप महत्त्वाचं वाटतं. आणि ह्या इथं आल्यानंतर मला खरंच तुमच्याकडे बघून इतकं छान वाटतं की प्रत्येकाच्या चेहऱ्यावर थोडं तरी प्रसन्नता दिसते. माझ्या घरी सुद्धा आजी आहे. कदाचित मला एकच वाटतं की मी आजीला वेळ देऊ शकत नाही, आमच्या घरचे कोणी वेळ देऊ शकत नाही. ह्या वयात ना पैशापेक्षा महत्त्व वेळेला असतो. आजीला अपेक्षा नसते की मला 10,000 20,000 आणून द्यावे. आजीला आजोबांना अपेक्षा असते की आमच्यासोबत येऊन कुणीतरी बोलावं. कारण की या वयात माणूस एकटा पडतो, तो बाहेर कुठं जाऊ शकत नाही, नवीन मित्र करू शकत नाही. आणि इथं तुम्ही सगळे एकत्र येता, एकमेकांच्या तुमच्या ओळखी होतात. हेच ह्या वयातली सगळ्यात मोठी श्रीमंती आहे जी राहुल दादांमुळे तुम्हाला मिळते. तुम्ही सगळेजण असेच एकमेकांसोबत आपुलकीने राहावे आणि तुमच्यासाठी जेवढी होईल तेवढी मदत आजपासून माझा निश्चय असेल की मी जेवढी होईल तेवढी मदत 100% तुमच्यासाठी करेल. तुमचा पण आशीर्वाद आम्हाला आज भेटला. धन्यवाद.